पहिला चेंडू यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने खेचला जातोय. निश्चितच वन बाउन्स सी मारायचे पार जाणारा हा चेंडू मात्र 4 धावा देऊन जातोय. या चौकाराने मात्र या ठिकाणी संघाचं खातं उघडलं जातंय. पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार. यावेळेस मात्र बघायचं आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच पंचांकडून मात्र कोणताही निर्णय दिला जात नाही. सर आपण ऑफस्टमच्या बाहेर गेलाय. अंपायरांचं डिसिजन आहे, अंतिम राहील. कृपया खेळ चालू करा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुलचा फटका येतोय, थेट जातोय सीमा रेषे पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा एक उत्तुंग असा फटका खेळला जातोय. निश्चितच या ठिकाणी हा षटकारासाठी गेलेला हा फटका मात्र 6 धावा देऊन जातोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी बदलते, पोहोचते ते 10 या धावसंख्येवर. चांगला चेंडू ब्लॉकला मध्ये टाकण्याचा प्रयत्न तितक्याच सुरेख पद्धतीने खेळून काढला जातोय आणि स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू फील्ड करतोय. कोणती धाव मात्र या ठिकाणी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. अखेरच्या चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी राहतोय. 10शी धावसंख्या झालेली आहे. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. या ठिकाणी मात्र षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे ती SM फायटर्स या संघाची. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्या हातामध्ये मात्र हा झेल सामावला जातोय. निश्चितच एक चांगला आणि सुरेख झेल टिपण्यामध्ये यश येते आणि मागच्या सामन्यातील सामनावीर यावेळेस मात्र थोडसा माघारी परतोय. विष्णू पाटील वैयक्तिक 0 या धावसंख्येवर मात्र माघारी परतताना आपल्याला दिसतोय. खरोखरच एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण एक हाती सामना फिरवण्याची ताकद ज्याच्यामध्ये होते तो फलंदाज मात्र यावेळेस माघारी परततोय.
यावेळेस मात्र सुशांत पाटील गोलंदाज. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र स्विंग होणारा चेंडू मात्र फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतो. एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात मात्र सुशांत पाटील यांनी करून दिलेलं एक मोठ्या फलंदाजाला बाद करून. यावेळेस मात्र सुंदर कनेक्शन, नीटचं कनेक्शन यावेळेस झालेलं आहे. टायमिंग शॉट मात्र या ठिकाणी होतोय आणि चेंडूला मात्र पाठवलं जाते थेट सीमा रेषेपार आणि येतोय उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. अखेरचा चेंडू मात्र या ठिकाणी बाकी राहतोय. हा यावेळेस मात्र मधल्या स्टेवरचा चेंडू हलक्यात कट केला जातोय. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले जाते. स्ट्राईक मात्र आपल्याकडनं ठेवण्यामध्ये या ठिकाणी यश येत आहे. दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 18 अशी धावसंख्या मात्र या ठिकाणी फलकावर लावली जाते. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चालू असलेला दुसरा सामना शंभूराजे स्पोर्ट्स वर्सेस SM फायटर्स या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. शंभूराजे स्पोर्ट्स या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीच पाचारण केलं होतं ते SM फायटर्स या संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 18 धावसंख्या आहे. या चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ मात्र अंतिम सामन्यासाठी प्रवेश करेल. यावेळेस मात्र पुलचा फटका येतोय. निश्चितच 7 धावेंसाठी यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे तो आशिष. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एक उत्तुंग असा षटकार येतोय आणि पंचांकडून मात्र एक इशारा वजा दिला जातोय वन बाउन्सचा गोलंदाजाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, सेम रिझल्ट मात्र या ठिकाणी बघायला मिळतो. लागोपाठ दुसरा षटकार या ठिकाणी मात्र आमिरच्या बॅटमधून येतोय. खरोखरच एक सुरेख फलंदाजी करतोय. 11 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी करतोय. मागच्या सामन्यामध्ये विष्णू पाटीलनं आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली होती, पण यावेळेस मात्र अमर शेख यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तिसऱ्या षटकामध्ये एक बाद 30 अशी धावसंख्या झाली आहे. यावेळेस मात्र एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी येतोय. अगोदरच वन बाउन्सचा इशारा या ठिकाणी दिला होता, पण यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर टाकला जातोय आणि पंचांकडून मात्र नो बॉल दिला जातोय. फ्री हिट मात्र या ठिकाणी बहाल केली जाते. अवांतर 2 धावा मात्र या ठिकाणी खात्यामध्ये जोडल्या जातात. या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय. सुरेख असा एफर्ट मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. नाही नाही
आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडी मारली त्यावेळी हवेत होता बॉल टाकल्यानंतर तो पडलाय तो बाहेर होता की लाईनच्या बाहेर जे होता उडी मारली लास्ट टू बॉल्स लास्ट टू बॉल्स म्हटलं धावसंख्या मात्र या ठिकाणी पोहोचते ती 34 या धावसंख्येवर यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून येणारा चेंडू पंचांकडून मात्र वाईट करार दिला जातो एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते धावसंख्येत पुन्हा एकदा बदल धावसंख्या होते 35 वन विकेट लॉस 35 रन्स हा यावेळेस मात्र बॅटची टॉपेज उंच उडालेल्या झेल खाली क्षेत्ररक्षक आणि अखेरच्या क्षणी मात्र हा झेल टिपला जातोय आणि एक चांगला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय आविक गुरव ज्याने मागच्या सामन्यामध्ये अखेरच्या क्षणी एक चांगली फटकेबाजी केली होती यावेळेस मात्र बॅटची त्याच्या जादू मात्र या ठिकाणी चालली नाही आणि हा फलंदाज झेलबाद होऊन माघारी परततोय सोहेल 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 अजिंक्यच्या सेफ हँडमध्ये मात्र या ठिकाणी हा झेल सामावला जातोय निश्चितच या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय जाणार आहे मी आता घरी जाणार आहे फोन करून विचार मी आता कॉमेंट्री करायला ती कुठलं द्यायचं विचार मी जाताना पुन्हा एकदा बॅटची टॉप आज एज मात्र या ठिकाणी येते आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होता होता वाचतोय थोडीशी मिसफिल्ड धावबाद करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी निश्चितच गमावली जाते दोन धावा मात्र या ठिकाणी निश्चितच पूर्ण केल्या जातात आणि या दरम्यान मात्र तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 37 अशी धावसंख्या मात्र फलकावर लागते तीन षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 37 अशी धावसंख्या झाली आहे 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे बॉलिंग एंड चेंज केला जाईल तो यहाँ पर नए बल्लेबाज को बुलाया जाता है सुशांत पांजर पॉइंट की तरफ से गेंदबाजी करेंगे सामने है बल्लेबाज अमर
हाँ, इस बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर इसको वाइड करा देंगे तो ये अधिक अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा। इसी एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 38 रन। हाँ, ये बेहतरीन गेंद, इस बार स्लोअर यॉर्कर था। बल्लेबाज पूरी तरह यहाँ पर बीट हो गए और यहाँ पर गिलिया उखड़ने का काम है इस गेंदबाज ने किया। आते ही अपना जोहर दिखाते हुए है सुशांत। अच्छी और नबीतुली गेंदबाजी यहाँ पर अपनी टीम के लिए करते हुए एक बड़े बल्लेबाज को आउट करने का काम यहाँ पर इस गेंदबाज ने किया है। तो लगातार इस ओवर में तीसरे विकेट का पतन होता हुआ इस ओवर में एसएम फैक्टर्स की टीम का। तो नए बल्लेबाज है सचिन चिनवाल, इस बार बल्लेबाजी के लिए आए हैं। सामना करेंगे सुशांत पाटिल का। हाँ, ये कट करके एक रन बटोरने का काम यहाँ पर किया। पहला रन तेजी से पूरा, दूसरे का प्रयास और ये दूसरा रन तेजी से पूरा कर कर चुके हैं दोनों बल्लेबाज। सटीक थ्रो अगर आ जाता तो यहाँ पर एक अलग नजारा हमें देखने को मिलता, मगर इस बार दोनों बल्लेबाजों में अच्छी पार्टनरशिप, अच्छी रनिंग के बदौलत यहाँ पर 2 रन पूरे के, इसे 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 40 रन। हाँ, इस बार लाइन लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे हैं सुशांत। बल्लेबाज को पूरी तरह बीट करके ये गेंद सीधी चली गई है विकेट कीपर के दस्तानों में। फिर एक बार उसी तरह की गेंद उसी दिशा में और सही लाइन लेंथ के साथ लगातार दूसरा गेंद यहाँ पर डॉट जाता हुआ। हाँ, फिर एक बार अच्छी गेंद, देखिए लगातार तीसरी गेंद डॉट यहाँ पर और इसी के साथ यहाँ पर अगली गेंद की तरफ बढ़ते हुए गेंदबाज। फिर एक बार लगातार 4 गेंदें यहाँ पर डॉट डाली है गेंदबाज ने। सटीक गेंदबाजी कहेंगे हम इसे। इसी दौरान चौथे ओवर की यहाँ पर समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर 40 रन बना चुके हैं एसएम फाइटर्स की टीम। तो 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या है 40 रन। 3 विकेट के नुकसान पर आमिर अमर आउट होने के बाद थोड़ी धीमी हो चुकी है पारी।
इस बार आगे आकर उठाकर मारना चाहते थे, लेकिन बढ़िया कैच यहाँ पर, लाजवाब फील्डिंग, बेहतरीन कैच। लाजवाब फील्डिंग, लाजवाब कैच यहाँ पर। इस बार सफल हुए थे, पहले ही जगह बना ली थी, उठाकर मारना चाहते थे, पैरों पर आकर टकराई। बल्लेबाजी के लिए सरदार मुल्ला यहां पर आए हैं। 4.2 ओवर के बाद 40 रन बोर्ड पर, 4 विकेट के नुकसान पर यह स्थिति है असम फाइटर्स टीम की। खुद यहां पर टीम ओनर अब बल्लेबाजी के लिए आए हैं। देखना है, अभी भी 10 गेंदें बाकी, 40 रन बोर्ड पर। इस बार बल्ले के बीचों बीच लगी है और गेंद चली गई सीधे मिड विकेट और बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के पार, 1 बाउंड 4 रन। सरदार मुल्ला के बल्ले से आता हुआ चौका, रन संख्या 44 रन, 44। फुल टॉस गेंद, देखना है, 1 बाउंस से लॉन्ग ऑफ तक ट्रैवल हुई है, 1 रन। दूसरे के लिए दौड़ पड़े हैं और 2 रन पूरे, थोड़ी मिसफील्ड, उसका फायदा उठाया, 46 रन। तो ये वाइट बॉल, यहाँ पर 1 रन अतिरिक्त जुड़ जाएगा स्कोर बोर्ड में, रन संख्या 47 रन, अभी भी 2 गेंदें बाकी। हाँ, ये बढ़िया गेंद, सटीक लाइन, डॉट डिलीवरी, आखिरी गेंद। यावेळी मात्र उंच फटका मारायचा होता हवेमध्ये, लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मधोमध, थेट हवेमध्ये झेल टिपलाय, 6वा धक्का।
यावेळी उत्तुंग फटका मारायचा प्रयत्न फसतोय, तरीही एक धाव येते बायच्या रूपामध्ये. चला थोडा गती द्या सामन्याला, गती द्या मित्रांनो. यावेळी शिंडू गेलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध एकच धाव. धाव संख्या होतीये 56 धावा. 7 गडी बाद 56. शेवटचा चेंडू बाकी. झेल सुटला, झेल सुटला. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय, पाहायचा आहे. या 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. धावसंख्या 58. 59 धावांचं आव्हान आहे. शंभूराजे स्पोर्ट्स सलामी जोडी पाठवायची आहे आणि ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. SM स्पोर्ट्स, SM फायटर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. SM फायटर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. SM फायटर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. SM क्षेत्ररक्षण लावून घ्या. SM शंभूराजे चला आपली जोडी पाठवाय ताबडतोब.
59 धावांची गरज आहे. 36 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. थोडं गती द्या, पावसाची शक्यता दाट आहे ते. चांगला फटका, स्वीपचा फटका या ठिकाणी खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत चेंडूवर येईल पहिली धाव फलकावर लागतीये. मुस्तफा आणि यश सलामी जोडी मैदानामध्ये. विष्णू पाटील गोलंदाजी मार्कवरती. 59 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर खातं खोललंय मुस्तफा देसाईने. फुलटॉस चेंडू मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध्ये येतोय सूर्यक्षेत्ररक्षण. पुन्हा एकच धाव. हा पुलचा फटका गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पार. मुस्तफाच्या बॅटमधनं कडकडीत चौकार. धावसंख्या 6 धावा. हा सामना झाला की पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे. कोणताही ब्रेक मिळणार नाही हे लक्षात ठेवा. हा सुरेख चेंडू निर्धाव. 33 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. हा स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न फसतोय फलंदाज. निर्धाव जातोय चेंडू. 4 चेंडूंची खेळी झाली. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 6 धावा फलकावर. फुलटॉस चेंडू हवेमध्ये थेट हातामध्ये. मुस्तफा देसाई. मुस्तफा देसाई बाद होतोय. किशोर गोडसे झेल टिपतोय. पहिला धक्का बसतोय शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. एक षटक पूर्ण, एक गडी बाद, 6 धावा फलकावर. 30 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. फलंदाज अमोल पाटील येतोय फलंदाजीला. चला क्षेत्ररक्षण लावा. यावेळी कट करायचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू. सुरेख झेल. सुरेख झेल. यश आगळे. यश आगळेला डगआउट तसं दाखवलाय. शिवतेजचा सुरेख झेल.
यावेळी मात्र गॅपमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोळलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि फेकी येण्याआधी 2 धावा पूर्ण. सागर वाघवे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि 28 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता फायनलमध्ये जाण्यासाठी शंभूराजे संघाला. उतुंग फटका कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला आहे, पाहायचंय डीप कव्हर मध्ये गेलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पुन्हा 2 धावा देतोय. ह्या झेलसाठी, शिवतेजसाठी, ह्या झेलसाठी 501 रुपयाचे पारितोषिक आले अनिल नायकवडे यांच्याकडून. आदर्श पवार ऑन स्ट्राईक. सुरेख चेंडू आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. डोळ्याच्या पापण्या लावायच्या आधी एम यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण म्हणावं लागेल. सरदार मुल्ला अप्रतिम यष्टीरक्षण पाहिलं आपण. डोळ्याच्या पापण्या लावायच्या आधी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि आदर्श पवारला थेट डगआउट असं दाखवलेला आहे. तिसरा धक्का बसलाय शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. अप्रतिम या ठिकाणी यष्टीरक्षण एम यांचं. तीन गडी बाद 10 धावा फलकावर. थोडासा अडचणीमध्ये सापडलेला शंभूराजेचा संघ. सागर वाघवे 2 गडी बाद करतोय 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करून. आपल्या फिरकीच्या जादूमध्ये मात्र त्यानं ह्या 2 फलंदाजांना अडकवलेला आहे. सुरेख गोलंदाजी सागर वाघवे याची. हा यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल करायचा प्रयत्न. निर्धाव. अखेरचा चेंडू बाकी. 1.5 धावा फलकावर. 3 गडी बाद ही स्थिती आहे. 25 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. हलकाच फ्लिक केलं शॉर्ट स्क्वेअरच्या ठिकाणी. 1 धाव योगेशाच्या बॅटमध्ये येते. आपलं खातं खोलतोय. धावसंख्या संघाची होती 2 षटक पूर्ण 11 धावा. 3 गडी बाद 11 धावा आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 षटकामागे 12 धावांची गरज. थोडं गती द्या सामन्याला. अमर अमर पावसाचं वातावरण आहे, थोडं गती द्या. थोडं आवडतं घ्या. पावसाचं वातावरण तयार झाले मित्रांनो. आपण वारंवार सांगतोय अंतिम सामन्याला बाधा येईल असं वागू नका. अंतिम सामना हा 5 षटकांचा असेल. थोडं आवडतं घ्या.
हा सुरेख चेंडू. आमर शेख गोलंदाजी मार्क वरती. यावेळी हलकच चेंडू लेट कट केलंय. पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध एका धावेसाठी. धावसंख्या होती ती 2.2. 12 धावा. 22 चेंडूमध्ये 47 धावांची अजूनही गरज. अकुटपाया चेंडू पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण अचूक फेकी आणि ह्या ठिकाणी पाहायचं आहे केवळ एक धाव. 2.3. 13 धावा फलकावर. योगेश चौगले आणि अमोल पाटील फलंदाजी करतायत. अजूनही विजयासाठी 21 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. थोडं आवडतं घ्या मित्रांनो, थोडंसं गजल सामन्याला. हा सुरेख चेंडू. सुरेख चेंडू या ठिकाणी चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न. एक धाव. दोन पूर्णांक 4. 14 धावा. बॅटची कड. निर्धाव चेंडू. 19 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी अमर शेख यांची. पहिला फलंदाजी करत त्यांनी संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून दिली. आता गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेत. अतिशय टिच्चून आणि सुरेख गोलंदाजी करतात अमर शेख. हा सुरेख गोलंदाजी. धीम्या गतीचा चेंडू. पूल करायचा प्रयत्न केला. एक धाव काढली आहे आणि षटक समाप्त होतं तिसरं. 3 षटक पूर्ण. 3 गडी बाद 15 धावा फलकावर. विजयासाठी या ठिकाणी अजूनही 18 चेंडूमध्ये 44 म्हणजे 15ची सरासरी ठेवावी लागेल. हॅलो अमर शेख, जरा लवकर खेळवा. पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचा सामना करायचा आहे आपल्याला.
चला थोडं आवडतं घ्या मित्रांनो. 18 चेंडू 44 धावा. स्वप्नील मळगे गोलंदाजी मार्कवर, डावखुरा फलंदाज अमोल पाटील स्ट्राईकवर. पहिला चेंडू निर्धाव, सुरेख गोलंदाजी. यावेळी लेट कट, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती ह्या धावा रोखण्याचं जे काम केलंय ह्या ठिकाणी वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण आहे. स्वतः यष्टीरक्षक असतील, नंतर खेळाडू असतील, त्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केले, अप्रतिम झेल टिपलेत, धावा वाचवलेत. त्यामुळे संघानं या सामन्यामध्ये हे पुनरागमन केले. 16 चेंडू आणि 43 धावांची गरज. उत्तुंग फटका, हवाई फायर, थेट चेंडू गेलाय मिड विकेट सीमा रेषे पार. 6 धाव्यांसाठी योगेश चौगलेच्या बॅटमधनं येतो षटकार. पंधरा चेंडू मध्ये 37 धावांची गरज. योगेश चौगले. हा बॅटची कड पायचा आहे फलंदाज बाद. चार गडी बादच 22 धावा फलकावरती. चार गडी बाद 22 धावा फलकावर. थोडं कठीण लक्ष होते. 14 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. मोठी फटकेबाजी करू शकत असणारा योगेश चौगले मात्र परतलाय अमोल पाटीलला साथ देण्यासाठी. नौका फलंदाज येतोय सोहेल पठाण. 14 चेंडू 37 धावा. हवे चेंडू, लॉंगाचा क्षेत्ररक्षक तयार. 1 बाउन्स 2 बाउन्स. 2 धावांचा प्रयत्न नाही, एकच धाव. 13 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. थोडं गती द्या सामन्याला. पुलचा फटका, चेंडू हवेत, थोडा क्षेत्ररक्षण दूर. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडलाय आणि जोपर्यंत कलेक्ट केला जाईल, फेकी केली जाईल, त्याआधी मात्र 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते 25 धावा. 4 षटक पूर्ण, 25 धावा फलकावर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. अमर शेख पाहायचा आहे गोलंदाजी कोण येते. थोडं आवडतं घ्या अमर शेख, आवडतं घ्या थोडं.
हा रिबासा फटका मारायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू सप किशोर गोडसे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू निर्धाव, 11 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. पाहायचं आहे धाव कशी येते बायच्या रूपामध्ये. एक धाव येते फक्त, मात्र सुरेख गोलंदाजी. 10 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. हलकच कट केलंय, खेळाडू तैनात. थोडं मिसफिल्ड होत आहे. 2 धावा. 9 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषे पार, चौकार येतोय. आठ चेंडू मध्ये 27 धावांची गरज. स्लोवर चेंडूने फसवलंय. 7 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. बॅटचिकड आणि सुरेख झेल. 5वा धक्का बसलाय. सरदार मुलांच्या हातामध्ये एक सुरेख झेल सामावलाय आणि किशोर गोडसे खात्यामध्ये ही विकेट जमते. आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. या जर सलग 4 षटकार खेचले तर अरविंद पाटील यांच्याकडून सोयल्यासाठी स्लोवर चेंडू लेग बायच्या रोखात पहिला धाव येते. अमर शेख. पाच चेंडू मध्ये 26 धावांची गरज. चार चेंडू मध्ये 26 धावांची गरज. फुलटॉस चेंडू, झेलचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला सीमारेषे पार, चौकार येतोय.
सुरेख गोलंदाजी अमर शेख यांची कटर गोलंदाजी पाहतोय आपण. अनुभव आपला पणाला लावलाय. 2 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. निश्चितच आता अंतिम सामन्यामध्ये जाण्याकरता 2 पावलांची आवश्यकता. उत्तुंग फटका. यावेळी मात्र चेंडू गेलाय तो मिड विकेट सीमारेषे पार चौकार येतोय. शेवटचा चेंडू. एका चेंडूमध्ये 18 धावांची गरज. चला नाणेफेक करून घ्या कॅमेरा समोर. चार ओव्हरचा सामना राहील फायनलचा. चार षटकाचा सामना आहे. ताबडतोब सुरू करायचा आहे. 4 षटकाचा सामना आहे. कृपा करून लवकर सुरू करा. शिरोली रायझिंग आपली फलंदाजी आहे. ताबडतोब चला उतरून घ्या. पाऊस पडला की ती पण मॅच होणार नाही.